नमस्कार. नमस्कार. आज आपण निगवे येथील वडणगे येथील श्री अशोक दिंडे साहेब यांच्या शेतावर आलोय. आता अशोक दिंडे साहेब गेले 6 वर्षे झालं या शेतामध्ये त्यांनी बाहेरीच्या अल्ट्राशी सोडून दुसरं काय वापरलेलं नाही आहे. आणि ह्या वर्षी कंटिन्युअस 15 मे पासून कोल्हापूरला पाऊस आहे. तरी सुद्धा हे पीक तुम्हाला फक्त 6 महिन्यात आहे. ही जानेवारीची लागण आहे का? 14 मार्चची लागण आहे. आणि ह्याच्यानंतर त्यांना बाहेरीच्या अल्ट्राशी पहिल्यांदा सोडलं त्यांनी, पण नंतर एकदा पाऊस चालू झाला की नंतर ह्यांना बाहेरीच्या अल्ट्राशी सोडता आलेलं नाहीये. तरी पण आपल्या लक्षात येईल की ह्याची पोझिशन काय आहे. तर हे आपण काय करू, त्यांच्या तोंडूनच ऐकू ते का सेंद्रिय शेतीत वळले आणि सेंद्रिय शेती किती दिवसापासून करतात आणि त्यांचे अनुभव काय आहेत. हे आपण ऊस करणाऱ्या शेतकऱ्यासाठी एक खास हे आहे. हे रान सुद्धा एकदम हलका आहे, खाली खडक आहे सगळा, फक्त बांध म्हणजे सरी बसण्यापुरतच त्यात माती आहे. तरी पण ह्याच्यामध्ये दरवर्षी ते चांगलं उत्पादन घेतात. अंदाजे 60 टन 55 ते 60 टन पर एकर. आता हे 11 ते 12 महिन्याचं पीक. 11 महिन्यात किंवा 12 महिन्यातच जातं. बऱ्याच वेळा हे ह्याचा गुळ करतात. तर आपण त्यांच्या तोंडून ऐकू त्यांनी कशी सुरुवात केली, का केली आणि ते कंटिन्यू राहिल्यामुळं त्यांचे फायदे काय झाले. तर नमस्कार दिंडे साहेब. नमस्कार. आपण बरेच वर्ष आमच्या बरोबर आहात. होय. कळग आपण सेंद्रिय शेती करत आहात. होय. तर आपण चालू का केलं आणि त्याचे अनुभव पुढे का आले हे थोडं सांगा. म्हणजे ह्यात का शिरला, बरोबर, सेंद्रिय करावं का वाटलं, घरचा तुमचा काय प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळं किंवा आणखी घरचा प्रॉब्लेम बराचसा मोठा होता. म्हणून ते मिसेसचा कॅन्सर झाला 2019ला. मिसेसचं कॅन्सरचं निदान लागलं आणि त्याच्यानंतर माझी चक्र फिरलीत की म्हटलं सेंद्रिय शेतीकडे आपण वळलं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही दुसरा. म्हणून मी सेंद्रिय शेतीकडे वळलो. आता सेंद्रिय शेतीकडे वळत असताना मार्गदर्शन कोणाचं घ्यायचं हा एक मोठा विषय होता. त्याच्यानंतर मला असं समजलं निगवे गावामध्ये की घाडगे साहेबांच्या ह्याच्यातून अल्ट्रासेन बायोचे वापरून सेंद्रिय शेती करता येते. मग मी ह्यांचा फोन नंबर घेतला सरांचा आणि सेंद्रिय शेतीकडे वळलो. त्याच्यानंतर मी आज अखेर सेंद्रिय शेतीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शोधलेला नाही. मी वर्ष करताय आपण? 2019 पासून सेंद्रिय शेतीमध्ये आहे. मी या प्लॉटला काही वापरलेलं नाही. 2 ट्रॉले शेणखत आणि ताक गाडलेलं होतं जमिनीमध्ये पहिल्या वेळेला. त्याच्यानंतर फक्त आहे असंच आहे, दुसरं काही वर्षी असा ऊस येईल असं वाटत होतं तुम्हाला? नव्हतंच वापरलेलं होतं, पण अक्षरशः म्हणजे चांगला ऊस आलाय. 15 मार्चची लागण नाहीये. आजपर्यंत मला वाटतं 6 महिने झालेत. 6 महिन्यामध्ये जवळजवळ 15 कांड्यावर ऊस आहे. ऊसाची जाडी, पेराची लांबी आणि ऊसाची उंची साधारण 10, 11, 12 महिन्याचं माझं ऊसाचं उत्पादन असते. तेवढ्यामध्ये 55 ते 60 टनाचं ऍव्हरेज मिळते मला. 12 महिन्याच्या आत ऊस तुटतोयच. बरं, ह्याच्या अगोदर तुम्ही रासायनिक मध्ये करत होता? रासायनिक मध्ये करत होतो 7 वर्षापूर्वी समजा. त्यावेळी तुम्हाला ह्या 10 गुंठ्याला काय खर्च येत होता आणि ऊस किती येत होता? 10 गुंठ्याला जवळजवळ 10,000 रुपये, 8 ते 10,000 रुपये खर्च यायचा. पण उत्पादन एवढं मिळत नव्हतं. जमिनीची प्रत एवढी सुधारलेली नव्हती. आज जमिनीची प्रत अत्यंत चांगली सुधारलेली आहे. जमिनीत कसं झालंय, जमिनीत भुसभुशीतपणा असल्यामुळं तण असं सहज उपडून निघते. आता तण दिसतच नाही रानात, तणच नाही जमिनीमध्ये. जमीन भुसभुशीत राहिल्यामुळे तणाचा प्रादुर्भाव अजिबात. शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, आपणाला ऊस करणारे जे शेतकरी आहेत त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो लव्हाळ्याचा. तुम्ही ज्यावेळी ऑर्गॅनिक मध्ये जाल आणि बाहेरीच्या अल्ट्राशी यूज कराल त्यावेळी लव्हाळा तुमचा 3 ते 4 महिन्यात जातो. कमीत कमी परत 4 वर्ष येत नाही. आता हे एवढे दिवस वापरतात, लव्हाळा टोटल गेला रानातला. लक्षात का? तुम्हाला जर बघितलं एकदम फ्रेश म्हणजे अक्षरशः काळ्या रानातल्या ऊसासारखा ऊस दिसतोय. तर हे कसं शक्य आहे हे जरा तुम्ही सांगा. नाही, हे बघा ना, जमीन ऊसाची जाडी बघा, ऊसाच्या पेराची लांबी बघा,
ग्रोथ नाही, ह्या वर्षी कसं झालंय कंटिन्युअस पाऊस आहे. कंटिन्यू 13 मे पासून आज अखेर पाऊस हे झाला असल्यामुळं ह्याच्यामध्ये थोडीशी वाढ कमी झाली, पण समाधानकारक आहे ते समाधानकारक आहे. 6 महिने झाले आता, 6 महिन्याच्या मानानं अत्यंत ऊस समाधानकारक ऊस आहे. नाही, पण सेंद्रिय शेती तुम्ही करताय, ठीक आहे. तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत? नाही, दुसऱ्या आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगाल? बरं, अत्यंत- नाही, आपला एक विषय राहिला की बाबा अगोदर किती येत होते ह्या 10 गुंठ्यात? या 10 गुंठ्यामध्ये मला जास्तीत 12 टनापर्यंत ऊस येत होता. आता 14-15 टनाचे ॲव्हरेज मिळते. 14-15. 14-15 टनाचे ॲव्हरेज मिळते. आणि त्यावेळी खर्च किती? 10,000 येत होता. 10,000 रुपये खर्च येतो. आता किती येतोय? आता चालू वर्षी 3 अल्ट्रासीच्या बॉटल झाल्यात हा. आणि बायोरिच अर्धा लिटरच्या दरम्यान. ते काय 1 पाव लिटर बायोरिच. पण बस होते. म्हणजे 3 लिटर फक्त आपण ह्याने अल्ट्रासी वापरलेलं आहे आतापर्यंत, दुसरं काही वापरलेलं नाही. लक्षात आलं का? ड्रिंचिंग 6 वेळा हा. सोडलंय. 6 वेळा ड्रेंचिंग आणि केलंय. 10 तीन- गुंठा तीन असल्यामुळे फवारण्या- जास्त लागत पण नाहीये. 3 फवारण्या म्हणजे जवळजवळ 6 वेळा, म्हणजे जवळजवळ 200 लिटरचे 6 बॅरेल. बरं, पाऊस चालू झाल्यावर काहीच केलं नाही. पाऊस चालू झाल्यानंतर अजिबात काही हेच होत नाही ना. भरपूर बरोबर. पाणी सगळं ह्याच्यात पाणी गोळावून येते, ह्याच्यात पाणी साठते. आणखीन काय फायदे वाटतात? नाही, ह्याच्यामध्ये भाजीपाला जर केला हम्म. तर अत्यंत चविष्ट असा भाजीपाला होतो. अत्यंत कीड चविष्ट. रोग येते त्याच्यावर? कीड रोग अजिबात नाही. माझ्याकडे फोटो आहेत त्याचे. हा. कीड वगैरे अजिबात काही येत नाही. तर शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, यांनी त्याच्यामध्ये कोबी केला होता, फ्लावर केला कोबी, होता, फ्लावर आहे, वांगी आहे. केली होती, परत, पण कशालाही मला वाटतं कसलंही औषध मारलं काकडी. नाही. काकडी पण काकडी केली होती. आणि आमच्या घरापासून जवळ असल्यामुळं लक्षात आलं का, हे आम्हाला कायम म्हणजे सेंद्रिय खायला सुचवतात, पण ते स्वतःहून देतात. ही त्यातलं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये काढूया घेतला. तर एक खालून घ्या. आता हे बघा, ऐका जरा हे जरा मारा. तसं नाही, तिरपण. ठेवा. तर आता बघितलं तर हे जी जाडी जी आहे ना, आता ह्याचं आपण वजन बघितलं तर भरपूर आहे, आणि त्या मानानं ह्याच्यात काही दसी धरलेली नाही, कंटिन्युअस पाऊस असून पण. लक्षात आलं का? तर हे लक्ष. दुसरी महत्वाची गोष्ट, हा ऊस आपण आत्ता खाऊ शकतो. आत्ता आपण हा ऊस खाऊ शकतो. जरा खाऊन बघा. तुम्ही खाणार नाही काय? एक थांबा. पानाची आता जाडी. हा जर ऊस तुम्ही खाल्ला तर एकदम गोडी लागते. आता एक कोणाला सांगूया, कारखान्याला ज्यावेळी ऊस जातो तो जेवढा गोड लागतो तेवढा आता हा ऊस गोड आहे. तुम्ही येऊन खाऊन बघू शकता. पानाची जाडी बघा. दुसरी गोष्ट, पानाची जाडी जर बघितली ना, एकदम जाड आहे पान, पानाची जाडी म्हणजे अक्षरशः रफ असल्यासारखं आहे एखादं. त्यामुळे शक्यतो कीड रोग ह्याच्यावर येत नाही. तर मला वाटतं आपण इथं थांबूया. लक्षात आलं का? नमस्कार.